अध्याय 10. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गणेशाय नमः. हे मनमोहना पुरुषोत्तमा मला सद्भक्तीच्या सुखधामा पांडुरंगा राघवा रामा सर्व काल नांदवावे. एवढे तू केल्यावर मग कशाचा राहील दर. तू सर्व शक्ती सर्वेश्वर भीमा तटविहार्या. तू माय मिले करू नको मजसी दुरी धरू. नको मज विषयी कठोर करू चित्त आपुले नारायणा. असो नामधारका सिद्ध मने ऐका आता सावधपणे. श्री गुरुचे बोलणे काय झाले ते बापा. नामधारका गाणगापुरी सहस्र भोजने वरच्यावरी. होऊ लागली नरनारी जाऊ लागले जेवावया. नानाविध पक्वाने मिळू लागली वस्त्राभरणे. म्हणून भोजना कारणे हा पापती द्विज सदा. तो तया गाणगापुरात एक द्विज होता सुचिरभूत. तो न जेवावया कोठे जात कर्म मार्गी रथ सदा. त्या द्विजाची बाणारी मनी जडफळे वरच्यावरी. पतीच्या हट्टा काय तरी करू मी हे देवदेवा. घरी दारिद्र्य अत्यंत हा न जेवावया कोठे जात. सुंकलेही नामज प्रत नाकी घालाया कारणे. लुगड्यासाठी गळे असंख्यात तेही न दुसरे घरात. एकची त्या धुवून नित्य लागते मशीने सावे. अन्न नाही वस्त्र नाही मान मरातब तोही नाही. पती न माझे ऐके काही बहुत जरी सांगितले. गावीच्या त्या इतर स्त्रिया नित्य जाती जेवावया. वस्त्राभरणेने सोनिया करीती संसार सुखाचा. एके दिनी संगमावरी श्री गुरुकडे आली नारी. बोलली त्या ते मधुरोत्तरी महाराज माझे ऐका हो. तुमच्या योगे गाणगापूर झाले आहे वैकुंठ नगर. सहस्र भोजने वरच्यावर होऊ लागली पक्वान्नाची. त्या ठाई माझा पती जेवण्यान जाई निश्चिती. आणि त्या विनमज प्रती तेथे प्रवेश मिळेना. ऐसे ऐकता श्री गुरु हसले तिच्या पती सपाचारिले. आपुल्या जवळ बैसविले आणि बोलले नेरीती. हे द्विजवर्या सुजाना मान देऊनी माझ्या वचना. जाई उद्या भोजना सहस्र भोजनी कांतेसह. तो सहस्र भोजनी देखिले श्वान सुकर जेऊ लागले. आपुल्या पात्रा माझी बलेक म्हणून किळस वाटली. न जेवता तशीच उठली निजपतीला सांगितली. गोष्ट जी का घडून आली ती सर्व विस्तारे. दोघे आले संगमावर स्वामीस केला नमस्कार. आणि घडलेला प्रकार सर्व काही श्रुत केला. मग श्री गुरु म्हणाले द्विजस्त्रियेस पुरली ना तुझी हौस. परान्नाचा केवढा दोष उगीच नादी पडू नका. ब्राह्मण स्वामी समनाला मी होता नेम केला. परान्न न घेण्याचा बला तो मोडला या काय करू. श्री स्वामी गुरुदय घन त्याचे करीती समाधान. हा दोष तुझ लागून लागेन कदापि वत्सारे. आता कर्माचा विचार कथितो मी सविस्तर. तो ऐके एक वार म्हणजे सर्व कळेल तुला. जो जन्मोनी द्विजयोनी निंदी वेदा लागुनी. अन्न बापा त्याचे सनेनी कदापिही घेऊ नये. अनुभवाविन शुद्ध ज्ञान झाले जया लागून. वाजो असे आचार शून्य त्याचे अन्न न घ्यावे कदा. चारवाक दुष्ट दुर्मती सत्पथाचा द्वेष करीती. किंवा जे पूर्वजा निंदिती त्याचे अन्न घेऊ नये. माता पित्याचा द्वेष करी वाजो दंभाचार करी. रांड ठेवून त्यागिली नारी त्याचे अन्न घेऊ नये. चित्रकार शस्त्रधारी वा विणा तंबुरा ज्याच्या घरी. वाजो आखाड्यात कुस्ती करी त्याचे अन्न सेवू नये. येथे विणा म्हणजे तंबुरा भजनातील नाही खरा. जो भजनात पंढरपुरा भजनी लोक वापरती. तो किनरीचा द्योतक भोपळ्यामुळे त्यास देख. वीणा हे नाव निशंक परंपरेने प्राप्त झाले. वीणा त्यालाच म्हणती जो गायनाची करीतो साथी. वारांगणा त्यांनाच म्हणती की ज्या नाचती सभेत. उगीच नागपंचमीचा नाच न येई त्यात साचा. म्हणून विना शब्दाचा अर्थ भलता करू नये. गायन वादक नर्तक जो वाजे करीती नाटक. त्यांच्या विण्याचा निषेध देख केला येते सद्गुरूंनी. तैसी मल्लयुद्धाची निंदा येथे केली साची. परी न केली शक्तीची हे येथे ध्यानी धरा. कुस्ती माझी ऐसे होते द्वेषी अंतःकरण बनते.
मोडण्या हातापाया ते पाहती परस्परांच्या. म्हणून कुस्ती त्याज्य धरिली, शक्तीची न निंदा केली. ती पाहिजे कमाविली प्रत्येकाने शरीरात. वाजो माता पितरातून वेगळा राहे पुत्र जाण. वाजो लावी भांडण बळेच त्याचे अन्न त्यागा. जो खेळे सदा द्युत सच्छास्राते निंदित. स्वैराचारी मद्यपित त्याचे अन्न सेवू नये. सदा करी राजसेवा वैर आणि भावा भावा. वाजो कपटे साधित दावा त्याचे अन्न सेवू नये. रस विक्रय हय विक्रय गो विक्रय कन्या विक्रय. जो का ब्राह्मण करी पाह्य त्याचे अन्न सेवू नये. निज गुरुचा करी द्वेष श्रुती शिकवी शूद्रास. द्रव्य घेऊन जपास करी त्याचे अन्न सेवू नये. जो न करी संध्या स्नान वा पितरांचे तर्पण. अतिथीसी न देई अन्न त्याचे अन्न सेवू नये. सुतकी निपुत्री करोगिष्ट वांगी फुटले कुष्ठ. वाजो अति गर्विष्ठ त्याचे अन्न सेवू नये. मित्रद्रोही राजद्रोही धर्मद्रोही आचारद्रोही. सन्निती न ज्याचे ठाई त्याचे अन्न सेवू नये. पूर्वी नैमिषारण्यात ऋषी मिळाले समस्त. त्या माझी प्रमुख सत्य पाराशर नाम ज्याचे. सकळ मिळून या ऋषी पुसती पाराशरासी. त्याने जे कथन केले तेच मी सांगतो वहिले. इकडे अवधान आपुले असो दे कल्याण व्हावया. पंच उषकाली पाहिजे ब्राह्मणे त्यागिली. निद्रा ती आपुली प्रतिदिनी बापारे. पूर्वाभिमुख बैसावे विधीने हरिहरास स्मरावे. पुण्य श्लोक राजे आठवावे नलादिक. पतिव्रता नारद तुंबर सप्तऋषी सनत कुमार. गोदावरी आदी तीर्थे थोर प्रातःकाळी स्मरावी. शय्येवरून उठावे आचमन ते करावे. शौच विधी ससारावे वाळल्या पत्रीवनामध्ये. शीतोदके करणे स्नान जलप्रवाही जाऊन. नसल्या तनुस समाधान उष्णोदके करागरी. स्नान विधी हाच बरवा जली तीर्थ समूह आठवा. जलाविषयी भाव व्हावा जलतीर्थाचे म्हणूनी. ब्रह्मचारी जो का नर त्याने करावे एक वार. सकाळी माध्यान्नी साचार स्नान करणे गृहस्थाने. वानप्रस्थ संन्यासी जन त्यांनी करावे त्रिकाल स्नान. तिन्ही वेळा संध्यावंदन करणे ऋतुकाली ब्राह्मणांनी. ढेकर शिंक वात सरता आचमन करावे सर्वथा. हे न घडे तरी हाता लावणे सव्य कानासी. ब्राह्मणाच्या उजवे कानी सप्तदेवता सती जाणी. स्नाना न मिळाल्या पाणी वायू स्नान करावे. यज्ञोपवित कानावरी ठेवून शौचविधी करी. हे न करी त्या यमपुरी अंती ठेविली निश्चय. संध्या स्नान यजन याजन वा इष्टदेवतेचे पूजन. भोजन समय आल्या जाण अतिथी परत लावू नये. स्नान झाल्यावरी देखा लावणे भाली भस्मादिका. आहे विभूती सारखा द्वारावतीचा धर्म तोही. प्रत्यही करावे दंत धावन तिथी पर्वणी पाहून. लिंबाचे ते काष्ठदान दंत धावना योग्य असे. काष्ठे दंत घासावे ते नैऋत्ये टाकावे. 12 चूळ भरावे शुद्धोदकाने वरियेसा. अशक्त रोगी असल्या जाण त्याने करावे भस्म स्नान. अथवा हरिते आठवून जले सिंचावी निजतनु. करणे असल्या हजामत त्याचे विधान ऐसे सत्य. रविवारी करिता ज्वराप्रत झाले समजावतने. कांतिहानी सोमवारी केल्या हजामत मंगळवारी. मृत्यू येईल निर्धारी गुरुवारासी धनक्षय. शुक्रवारी पुत्रघात शनिवारी ओंगळ अत्यंत. बुधवारी केल्या हजामत सर्व सुखे प्राप्त होती. ऐसा श्मश्रू करण्याचा विधी हरी आहे साचा. परी प्रसंग आल्या क्षौराचा तेथे याचे महत्व नसे. स्नान केल्यावरी जाण 12 टिळे करा धारण. केशवाचे करुणा स्मरण भूषवावे ललाटस्थाना. नारायण नामे नाभिसी माधव नामे हृदयासी. गोविंद नामे कंठासे विष्णू नामे कटी प्रदेशा. दक्षिण बाहूस मधुसूदन वाम बाजूस वामन. दामोदर उच्चारून शिरस्थानी गंध लावा. ऐसे टिळे लाविता पातके भस्म होती सर्वथा. ब्रह्मयज्ञ करण्याकरिता दर्भ 10 प्रकारचे. सर्व दर्भा माझारी कुशप्रधान सर्वतोपरी. दर्भ स्पर्शे होती दुरी 5 महापातके.
स्वाहा. प्रातस्नान करावे, परी सूर्योदयी अर्घ्य द्यावे, जप करिता बांधावे, शिखा न ठेवा मोकळी. ब्राह्मणासी गायत्री, तनासी उपास्य मूर्ती, तिचे ध्यान निश्चिती करावे फळ सारकेची. संध्या वा करण्या ध्यान एकांत पाहिजे स्थान, महानद्या तटी विशेष पुण्य वा शिव विष्णूच्या राऊळात. जप ध्यानासी आसन कंबलाचे योग्य ध्यान, काष्ठावरी बैसोन जप केल्या दुःख भोगी. वस्त्रासनी बैसता प्राप्त होय दरिद्रता, दगडावरी तत्वता व्याधी होय निश्चये. ज्ञान प्रकाश कृष्णाजिनी व्याघ्रासनी मोक्षदानी, जप केल्या भस्मासनी व्याधी जात रोकडा. हा आसनाचा प्रकार टाकून बाह्य व्यापार, चित्त करावे यत्ने स्थिर उपास्यावरी सर्वदा. प्रभाती उभे राहून जप करावा माला धरून, जप कर्त्याचा कर जाण बेंबी समोर पाहिजे. जप करावा माध्यान्नी आसनावरी बैसोनी, कर असावा हृदयस्थानी माले सहजपाचा. मुखासी हात धरुनी जप करावा अस्तमानी, या जपाचे विधानी चूक केव्हाही करू नये. जप कराया कारण माला असावी शुद्ध जाण, स्फटिक मोती सुवर्ण रुद्राक्ष तुलसी कमलाक्षाचिया. जप असावा नियमित तेथे नसावे कमी जास्त, ध्येय मूर्ती ध्यानात आणून जप करावा. इंद्रिय निग्रह करावा, भोवती गलबला नसावा, जप कर्त्याने न ऐकावा रजस्वलेचा शब्द कानी. सुतकी वा आचारहीन याचे न व्हावे दर्शन, तेच झाल्या आचमन कर्ण स्पर्श करावा. जप पूर्ण झाल्यावरी माला ठेवून शिरावरी, जोडोनी या दोन्ही करी स्तवावी उपास्य देवता. सविधी ऐसा जप करिता दोष दुःख पडती तत्वता, जपाधिकार निगुता आहे सर्व वर्णासी. अग्निहोत्र द्विजासी अवश्य पाहिजे निश्चयसी, अवांतर त्रिवर्गासी जप त्यासी पुण्य लादे. नंतर करावे तर्पण पितरासी आठवून, म्हणजे झाला पितृयज्ञ तिळद असावे तर्पणासी. तिळ तर्पण शुभदिनी करू नये जाण कोणी, रविवार शुक्रवार दिनी अष्टमी नवमी एकादशीला. नंतर करावे तर्पण यमाची नावे घेऊन, ती त्रयोदश सती जाण ती ऐक अवधारा. वैवस्वत सर्वभूत क्षय कर काळ नीळ परमेष्ठी औदुंबर, चित्रगुप्त वृकोदर इत्यादी बापारे. यमतर्पण जो का करी अपमृत्यू होय दुरी, रोग पीडा शरीरी यमन होऊ देत त्याच्या. माघमासी शुक्ल पक्षात येता अष्टमी तिथी सत्य, तर्पण भीष्मा प्रित्यर्थ करिता पाप जाय वर्षाचे. निरूपणा इशारिती स्वामी नरसिंह सरस्वती, सांगता त्या द्विजाप्रती कर्म मार्ग अवघा. गुरुचरित्र ग्रंथात अध्याय 36 थोर बहुत, जेथे कर्म मार्गाप्रत सविधी निरोपिले. आता अवघ्या कारण हा मार्ग सुखद पूर्ण, घडोन या कर्माचरण प्राप्ती होईल हरीची. प्रातःकाळी प्रत्ययी उठोन या अरुणोदयी, शय्येवरी बसून पाही जप करावा उपास्याचा. ऋषी राजे पुण्यश्लोक तैसी पतिव्रता देख, अंजनीचा बालक चिरंजीवा आठवावे. नंतर शौचविधी करावे अरण्यासी जाऊन बरवे, दंत धावन साधावे कडुलिंबाच्या काडीने. गुळणी करून द्वादश प्रक्षाळावे मुखास, पाहून स्वच्छ जागेस पूर्वाभिमुख बैसावे. जागा नसावी वर खाली आसन घालून कांबळी, कृष्णाजीन त्याच्या खाली घातिले पाहिजे अवधारा. ऐशा आसनी बसावे पाय दोन्ही पसरावे, उदर चालन करावे त्याची रीत ऐसी असे. पोट न्यावे कपाटी श्वास सोडू नये ओठी, पुन्हा ते उठा उठी पोकळ सोडून साफ करी. 21 वेळ उदर चालन मग करावे दोलासन, दोन्ही कर म्हैस ठेवून शरीर ते उचलावे. मग करावी भ्रामरी तोंड मिटून साजिरी, वायू आवाज कंठांतरी व्हावा हा धर्म तिचा. धवती त्राटक कपाल भाती जल धवती वास धवती, नवली आणि नवती ऐसे प्रकार धवतीचे. पतिप्रदा अष्टमी पौर्णिमा तैशा वद्य पक्षाच्या उत्तमा, धवतीच्या चालविण्याने मा उक्त मावस्या वर्ज असे. एक एक तिथीस एक एक धवती करणे अवश्य सविधीती, महिन्या माझी 5 होती ज्या देती आरोग्या. धवती म्हणजे धुणे आपल्या शरीरा कारणे, बाह्यांग ते जलाने आतील धवतीने शुद्ध होय.
प्रकार कपाल भातीचा येणे रीती आहे साचा. जैसा भाता लोहाराचा तैसा घ्यावा श्वास प्रथम. आत श्वास घेतल्यानंतर करांगुष्ठ नाकपुडीवर ठेवून एका भराभर श्वास सोडावा दुसरीने. ऐशा श्वास क्रिये प्रति कपाल भाती बोलते. ही क्रिया कफा प्रति हटविते निश्चये. नाड्या मळाने व्याप्त होती त्या मोकळ्या करी कपाल भाती. हलकेपणा शरीरा प्रति देऊन हरिवात रोगा. त्राटक नाव त्याचेच बरवे डोळे ताठ ठेवावे. एकाच ठाई चित्त लावावे दृष्टीचे ते अवधान. प्रथमता येईल पाणी परी न मिटवावी पापणी. येणे दृष्टी चांचल्य मोडून नेत्र रोग न होतात. आता जलदौतीचे लक्षण आकंठ करावे उदकपान. ते ओकार्या देऊन सर्व बाहेर पाडावे. जलदौती ऐशी करी पोट दुखी होते दुरी. अजीर्णांश शरीरी थोडाही न उर्वित. ते अदनाचे पाण्यात उकळून पिळावे त्वरित. पद्मासनी होऊन स्थित एक टोक मुखी घाला. ते टोक अन्ना परी लागावे गिळाया सत्वरी. आल्यामध्ये चौकारी तया लागी मुळी न भ्यावे. हळूहळू सवय करून 30-35 हात जाण. गिळावे फडक्या लागून उदर शुद्धी व्हावया. ते नरडी बाहेर करी धरून साचार. ओढा हळूहळू हा प्रकार आहे वासदौतीचा. आता प्रकार नवतीचा येणे रीती होय साचार. 4 बोटे रुंदीचा मलमलीचा तुकडा घ्यावा. लांबी असावी 1.5 काथा काडी घालून त्यात. गुंडाळावे अति त्वरित लोणी तिसी लावावे. आणि घालावे नाकात ती उतरवावी कंठात. दोन्ही टोका लावून हात घुसळण करा हळूहळू. या नवतीने मेंदूची शुद्धता ती होते साची. गंडमाळादिकांची भीती धरणे मुळी नको. आता नवलीचे विधान बरवे उभे राहून ओणवे. पोटाकडे लक्ष द्यावे आत ओढून उदराला. आणि करावे नलचालन याचे नाव नवली जाण. ऐसे धवतीचे विधान तिथी पाहून करणे की. आता पद्मासनी बसल्यावर एका नाकपुडीने घ्यावावर. अंगठा ठेवून दुसरीवर श्वास तोबा हळूहळू. मग नागपुड्या दाबून दोन्ही वायू करावा स्थिर जाणी. अंगठा एकीस दुसरी लागून अनामिका आणि करांगुली. नाकपुड्या दाबल्यावर वायू करावा शरीरी स्थिर. वायू ओढण्या लागेवर जो का वेळ लागला. चौपट त्या वेळेचा वायू करावा स्थिर साचा. पुढे वायू सोडण्याचा प्रकार तो येणे रीती. घेतल्याच्या दुप्पट वेळ सोडण्यासी पाहिजे काळ. हा प्राणायाम प्रकार सकळ परिहा शिकणे गुरुजवळी. उगीच पुस्तका पाहून करू नये आरंभ जाण. फायदा ऐवजी नुकसान होईल की शरीराचे. 15 दिवसा करा बसती त्याची असे ऐसी रीती. 6 अंगुले घ्यावी ती नळी कळकाची जानपा. तिशी तूप लावून गुदामाची घालणे जाण. जली ओणवे होऊन पाणी आत ओढावे. घेववे लजितके पाणी आधी आत घेऊनी. तेथे थोडे कुंथुनी सर्व बाहेर टाकावे. महिन्यातून 1 वार धवती करावी साचार. त्या धवतीचे प्रकार कथिले आहेत यापूर्वी. दिवसातून प्राणायाम 3 वेळा करणे उत्तम. करण्या चुकू नये नेम तो अखंड चालवावा. सर्वांगासन शीर्षासन नियम एकांती करून. काही काळ थांबून नंतर स्नान करावे. स्नानाचा तो प्रकार पूर्वीच कथिला साचार. पूजा जप जाप्य इतर यथाशक्ती सर्व करा. सात्विक अन्न सेवावे राजस तामस टाकावे. मद्य मांस सेवू नये कोणत्याही विवेकी. वयात आल्या ब्रह्मचारी त्याने न निजावे गृहस्था घरी. पटुत्व आपुल्या शरीरी राखून विद्यार्जन करावे. गानवादन शिकू नये अनिती पथे चालू नये. शास्त्राभ्यास सोडू नये काही केल्या विविधो. 2 प्रहरा माधुकरी उदरभरणा मागणे खरी. ऐसे वागता ब्रह्मचारी प्रति सूर्य होईल. गृहस्थाश्रमी जो का नर त्याने सर्वदा उपकार. करणे अनाथ दुबळ्यावर आला अतिथी न परतवणे. यथाशक्ती दान द्यावे गर्वरहित असावे. याचकासी न ताडावे दुरुत्तरे केव्हाही. स्त्रीसंग प्रति दिवशी करणे घातक प्रियेसी.
तेथे तीव्रतर नेमासी धारण केले पाहिजे. दशमी, एकादशी, द्वादशी, पौर्णिमा, अमावस्येसी व्यतिपात वैद्रुतीसी स्त्रीसंग करू नये. पितृतिथी कुयोग इतर टाळावे किसाचार. उगीच कुशीत घेऊन नार न पौडावे कदाही. ऋतुकाली भोग द्यावा संततीसाठी बरवा. उगीच कामराजाची सेवा करण्यासंग करू नये. या एका स्त्रीसंगा परी गोष्ट घातक नाही दुसरी. शुक्रघात झाल्यावरी रोग अवघे बळावती. मैथुनाचा प्रेमा जासी तो होय अल्पायुषी. म्हणून या स्त्रीसंगासी गृहस्थांनी जपावे. जाच न करावा स्त्रियेस प्रेमे वागवावे तीस. पाहून परक्या नारीस विकारवश होऊ नये. कोणी पाहुणा आला घरा त्याच्या घेणे समाचारा. आलेला न लावणे मागारा अतिथी भोजन समयीचा. आपली प्राप्ती पाहून करावा की खर्च जाण. उगीच कर्ज काढून उधळेपणा करू नये. वा दुसऱ्याचा करुणी घात आपुला न करणे सौरात. प्रापंचिक सुखे क्षणिक सत्य हे कदापि विसरू नये. पारमार्थिक पुस्तके वाचावी कलात निपुणता नाही बरवी. शास्त्र शोधनी असावी बुद्धी संलग्न सर्वदा. संपन्नता असल्यावर घ्यावा आप्तांचा समाचार. नीतिमान होतील पोर ऐसी क्रिया करावी. बाळे वडिला वंदावे कुलधर्म ना चुकवावे. न्याय दृष्टीने समवा पहावे गृहस्थांनी जगाला. ऐसे वागे तो गृहस्थ बाकीचे की पशु सत्य. त्याशी शास्त्राचे हृदगत नाही करणार कदापि. धेनू असावी दारात वृंदावन ते अंगणात. गोमय घालून उदकात सडा प्रभाती घालावा. त्रिकाल देव पूजा करावी. पूजा न करिता जो जेवी तो यमपुरी भोगी बरवी हे निश्चय जाणावे. पूजेचे 6 प्रकार नारायण अग्नी दिनकर. धेनू आणखी गुरुवर योग्य पूजा करावया. पूजाशाळी ग्रामाची स्त्रियांनी न करणे साची. धूप दीप नैवेद्याची पूर्तता करा स्वशक्तीने. ती वाहू नये कदा काळी. वा भोके पडलेली बिल्वपत्र तुलसी असाव्या. तांबूल नैवेद्य दक्षिणा करून या समर्पणा. मग करावी प्रार्थना सद्भावेसी देवास. गोग्रास द्यावा धेनुस तिथी पूजन विशेष. ऐसे चालता गृहस्थास अनायासे मोक्ष लादे. भोजन पात्रा खाली जाणी मंडल करावे चतुष्कोणी. अवघ्या द्विजवर्यांनी त्रिकोणी मंडल क्षत्रियाला. वर्तुलाकार वैश्यासी अर्धचंद्र शूद्रांसी. केल्या नजरी मंडलासी तरी अन्य होय बाधित. दक्षिणाभिमुख बैसून सदा करावे भोजन. रजत वा सुवर्ण याचे पात्र असावे. वा पत्रावळ पळसाची अवघ्यामध्ये अशुद्ध साची. गृहस्थे तामपात्राची भोजनी योजना करू नये. यती लागी सुवर्ण रजत पात्र आहे अनुचित. त्यजने कांस्य पात्रा प्रत यती ब्रह्मचारी विधवांनी. सवे घेऊन बाळकासी जेवू नये श्राद्ध दिवसी. भोजन करता वाणीसी मौन असावे सर्वदा. स्मशानी देवालयी शयनस्थानी भोजन करू नये कोणती. वा चांडालाचे पडले नयनी ते अन्न घेऊ नये. कृष्ण वस्त्र नेसून न करावे भोजन. स्वस्त्रियेचे वाचून उच्चिष्ट कोणा देऊ नये. आता निषिद्ध अन्नाचे प्रकार सांगेन एका साचार. गण अन्न आणि लवण फार घातल ते निषिद्ध. मुळा कांदा लसूण गाजर वा श्वेत भोपळा साचार. वा म्हशीचे क्षीर निषिद्ध ऐसे समजावे. शिळे ताजे एक्या ठाई तेही अन्न निषिद्ध पायी. मात्र लाही पिठास नाही शिळे ताज्याचा दोष पहा. तिळ मिश्रित भोजन रात्री न करावे जाण. आता तांबुलाचे महिमान ऐका सांगतो तुम्हा ते. भोजनोत्तर विडा खावा त्रयोदश गुणी बरवा. परी तो आवर्जून त्यागावा यती ब्रह्मचारी विधवांनी. ऐसा दिनचर्येचा प्रकार अस्तमानी संध्या झाल्यावर. रात्र होता एक प्रहर क्षीर भोजन करावे. भोजनोत्तर वेदाध्ययन वा शास्त्राचे शोधन. वा प्रेमळपणे हरिभजन एक प्रहर करावे. नंतर जावे शयनागारी पौडावे खाटेवरी. ती नसावी साजरी पिंपळ औदुंबराची. खाट विणावया देखा शुभ मुहूर्त पाहिजे निका.
रविवारी लाभ देखा सोमवारी सकळ सुखे दुःख भौमवासरी महापीडा बुधवारी 6 पुत्र नांदतील घरी गुरुवारी बाज विणल्यास मंदवारी खाटे प्रत विणल्या निसंशय मृत्यू येत असो द्या ध्यानात निज कल्याण भावया स्वगृही करता शयन उसे पूर्वेस करावे जाण श्वशूर गृही दक्षिण प्रवासासी पश्चिम पा उत्तर दक्षिण केव्हाही उसे आपुले करू नाही शय्या असावी निर्बैठाई ते ऐका सांगतो तळे वारुळ नदी तीर धान्याची रास साचार सर्वदा वर्ज मोडके घर तेथे शयन करू नये योग्य ऋतू काला वाचून योग्य नवे श्रीगमन कांते सहसल्या चतुर्थ दिन अल्पायुषी पिंड उपजे 5व्या दिवशी कन्यका 6व्या दिवशी पुत्र देखा 16 दिवस राहे निका ऋतुकाल स्त्रियांचा यापुढे मैथून करणे म्हणजे चर्म चिवळणे वागल्या गृहस्थरिती येणे सर्व सुखा पावेल तो वानप्रस्थ जो का नर त्याने यात्रा कराव्या निरंतर आध्यात्मिक ग्रंथ वरचेवर वाचून मनन करावे एक भुक्त असावे स्त्रियासी न बोलावे वितंडवादी न पडावे वानप्रस्थे केव्हाही संन्यास दीक्षा घेतल्यावरी परिभ्रमण करावे भूमीवरी एकाच ग्रामाभीतरी 3 दिवस राहू नये 4था दिवस उगवता पुढे जावे तत्वता मात्र चातुर्मास येता 2 मास राहावे ऐसे नियम जे आचरती ते सर्वदा सुखी होती श्री नरसिंह सरस्वती ऐसे बोलले विप्राला हा गुरुचरित्र ग्रंथाचा 36 सदस्य अध्यायांचा सार भाग साचा हे न माझ्या कल्पनेचे योग भाग या माझारी आसन विधी निर्धारी तो मात्र ग्रंथांतरी नाही मूळचा परिसमयानुरोधे करून तो येथे केला कथन जेने आरोग्य रक्षण होणे चित्त स्थिर होई असो श्री गुरु त्या ब्राह्मणासी मनती न जावे भिक्षेसी आचरून या नियमासी गृहीत सुखी असावे हे नियम आचरिता तो वंद्य होय सर्वथा देव ऋषी सिद्ध संता ये विषयी शंका नको ऐसे वचन ऐकून स्वामी सकेले साष्टांग नमन गृहीत त्याच्या धनधान्य संपत्ती संतती सर्व आली स्वामी नरसिंह सरस्वती साक्षात असे दत्तमूर्ती येथे जे संशय वाहती ते बुडतील निश्चय सांप्रत या भूमीवर दत्त अवतार झाले फार या बोंधूंचा विचार येथे मुळी करणे नको इति श्री गुरुचरित्र सारामृत सदा ऐकोत भाविक भक्त हेच मागणे जोडून हात विठ्ठलासी दास गणो इति 10मोऽध्याय शुभं भवतु श्री दत्तात्रेयार्पणमस्तु श्री हरिहरार्पणमस्तु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः गंगा पापं शशितापं दैन्यं कल्पतरुस्तथा पापं तापं च दैन्यं च हरेन् श्री गुरुदर्शनं सिद्धान्तवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय सदानंदीचा उदयोस्तु बोल भवानी की जय सद्गुरु वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय सद्गुरु अखंडानंद सरस्वती स्वामी महाराज की जय सद्गुरु पूर्णानंद सरस्वती स्वामी महाराज की जय सब संतन की जय नर्मदा माता की जय नर्मदे हर। अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा